मूर्ती घेतली फोडू इकडे मंगल मूर्ती। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज चालले गणपती आणायला। हा आपला डेकोरेशन गणपतीचा 8 अष्टविनायक। अजून आता पाटाला पेपर लावायला घेतलेत कारण की गणपती आणायला चाललो आता। तर तिथं गेल्यावरती दाखवतो आपलं गणपतीची मूर्ती तुम्हाला। पेपर लावतात। 1 eternity later. आता आलेलो आहे शॉपवर। आता मूर्ती घेतल्यावरती दाखवतो गाडीमध्ये डायरेक्ट टेम्पोमध्ये। तर टेम्पो लावलाय आतमध्ये आहे आपली मूर्ती, ती घेऊन जाऊ आता डायरेक्ट घरी। 1 hour later. आता बाप्पाची मूर्ती घेऊन आलेलो आहे फायनली। माल फोडू इकडे। मंगल मूर्ती तू मागे राहा प्रभावमुळे मागे प्रभाव धरूनच ना प्रभावचं जोर आहे ना आम्ही पकडलेली ना तुझ्यावर। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती। गाईस आता मूर्ती आणलेली आहे घरात। आता थोड्या वेळा तिथं बसूया। गणपती बाप्पाला ठेवलेला आहे मकारात। आता नंतर जेव्हा येणाऱ्यांची सजावट करू तेव्हा तुम्हाला दाखवतो, त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तर भेटूया नंतर। गाईस आता लोडला सजवायला घेतलं असं पेचक लावतोय मी। पेपर लावून झाले बघा। गाईस आता ग्लू लावून झालेला आहे। आता असं टाकायची याच्यावरती आणि हात फिरवायचा। पेचक लावल्यावरती आता ही जी गोल्डन पट्टी दिसते हिला पण आपण पेचक लावणार आहोत गोल्डन कलरचा। बघा तुम्ही मी कसा करतोय। पेचक खूप घ्यायला लागतं त्याच्यासाठी। तयार झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतो। गाईस आता आपण गोल्डन पेचक पण लावलेले आहे याच्यावरती। गाईस हे लोड बघा मी कसे बनवलेत, तर चांगले दिसतात ना। तर मूर्तीचा फेस तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्येच दाखवणार आहे। तर आता फक्त लोड दाखवतोय। गाईस जर आजचा गणपती आगमनचा ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक शेअर अजून सबस्क्राईब करा। थँक्यू सच फॉर वॉचिंग। बाय।